नवी मुंबईच्या तुर्भे परिसरात महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट अँड जनरल कामगार युनियनचे संयुक्त सरचिटणीस आणि नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक चंद्रकांत रामदास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक आणि जनहिताचे उपक्रम राबवण्यात आले। चंद्रकांत पाटील यांचा वाढदिवस केवळ उत्सवापुरता मर्यादित न ठेवता सेवा आणि समाजहिताचा दिवस म्हणून साजरा करण्यात आला। यावेळी ज्येष्ठ नागरिकांसाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिर आयोजित करण्यात आले। या शिबिरात तब्बल 332 नागरिकांचे एनसीएमसी स्मार्ट कार्ड मोफत बनवून देण्यात आले। तसेच ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना एसटी बस प्रवासात मिळणाऱ्या 50% सवलतीच्या योजनेची माहितीही देण्यात आली। याशिवाय न्यू मिलेनियम आणि नवी मुंबई ब्लड सेंटरच्या सहकार्याने मोफत आरोग्य तपासणी शिबिर आणि भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले। या आरोग्य तपासणी शिबिरात 285 नागरिकांची मोफत वैद्यकीय तपासणी करण्यात आली, तर तब्बल 175 नागरिकांनी रक्तदान करून या सामाजिक उपक्रमात आपले योगदान दिले। दरम्यान रात्रीच्या वेळी उत्तर भारतीय समाजाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना स्कूल बॅग आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले। शैक्षणिक साहित्य मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद हा या कार्यक्रमाचा विशेष आकर्षण ठरला। या सर्व कार्यक्रमांना चंद्रकांत पाटील यांच्या पत्नी कविता पाटील, ज्या शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेविका आहेत, त्यांची उपस्थिती होती। तसेच त्यांचे सुपुत्र आणि युवा नेते विनीत चंद्रकांत पाटील यांच्यासह चंद्रकांत पाटील यांना मानणारे मोठ्या संख्येने समर्थक आणि नागरिक उपस्थित होते। दरम्यान वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या सामाजिक उपक्रमांनी एक खास संदेश दिला आहे। वाढदिवसाचा आनंद तेव्हाच अधिक खास होतो जेव्हा या आनंदाचा फायदा समाजातील गरजू आणि सामान्य नागरिकांना होतो। एनसीएमसी स्मार्ट कार्ड, आरोग्य तपासणी, रक्तदान आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप या सर्व उपक्रमांच्या माध्यमातून चंद्रकांत पाटील यांचा वाढदिवस सेवा आणि समाजहिताशी जोडण्याचा प्रयत्न करण्यात आला। पाटील चंद्रकांत रामदास पाटील आमच्या युनियनचे संयुक्त सरचिटणीस आहेत। त्यांच्या वाढदिवसानिमित्त दरवेळेस वेगवेगळे उपक्रम राबवतात। यावर्षी पण रक्तदान शिबिर दरवर्षी चालू असतं, त्यावर्षी याही वर्षी पण त्यांचं रक्तदान शिबिर आहे। यावर्षी दुसरा नवीन एक महिलांना स्मार्ट कार्ड अर्ध्या तिकिटीचं आणि ज्येष्ठ नागरिकांना त्यांना मोफत ते स्मार्ट कार्डचं याचं पण आयोजन केलेलं आहे। त्याचबरोबर ते कामाच्या संदर्भात स्थानिक लेवल असो, मार्केट लेवल असो, आणि कुठल्याही लेवल असो, कामगारांच्या प्रत्येक अडीअडचणीत अगदी हॉस्पिटलपासून ते कामापर्यंत सगळ्या कामामध्ये ते फोन करायची होती। जेव्हा साहेब असं आमचं काय अडीअडचण आहे, त्या अडचणीला फोन केला, रात्री अपरात्री कधीही एनी टाईम वेळ काळ न बघता ते कायमस्वरूपी कामगार कोणत्या स्वरूपाचा कामगार आहे, खालच्या वर्गातल्या वरच्या वर्गात कोणताही भेदभाव न बाळगता ते एनी टाइम कामगारांच्या सोबत असतात। भले तो रिक्षावाला असो, माथाडी कामगार असो, महिला पालेवाले असो, मेहता कर्मचारी असो किंवा व्यापारी असो, व्यापाऱ्यांच्या पण प्रत्येक अडचणीला ते धडाडीने पुढे उभे असतात। म्हणून आम्ही CR पाटलांच्या वाढदिवस आम्हाला म्हणजे एक नवीन जल्लोष असल्यासारखा आम्ही दरवर्षी साजरा करतो। दरवर्षी दादांचा वाढदिवस हा फार वेगवेगळ्या प्रकारे साजरा करत असतात। दरवर्षी रक्तदान शिबिर असतंच, परंतु दादा कॉलनीतल्या लोकांना नवीन काय मोफत देता येईल याचा प्रयत्न करत असतात। यावर्षी एमसीएलसी कार्ड ते देत आहेत, ज्येष्ठ नागरिकांना कार्ड देतात मोफत, ज्याला बाहेर 250 रुपये घेत आहेत ते इथे मोफत देत आहेत। दादा प्रत्येक वेळा, दादा नगरसेवक नाहीयेत तरी दरवर्षी दादा लोकांकडून न घेता आपल्याकडून भरभरून देत असतात। कॉलनीतल्या लोकांना काय मदत पाहिजे, मेडिकल रिक्वायरमेंट असेल, काय असेल, दादा तिथे हजर असतात। फोन केला तर दादा हजर असतात, कविता ताई त्यांच्यावर हजर असतात आणि लोकांना जे काय हवंय ते ताबडतोब कसं काय देता येईल हे बघत असतात। दादा प्रत्येक वर्षी जे वाढदिवसाला आणि इतर माध्यमातून लोकांना बोलवतात, त्यांना जे हवं असेल विचारतात, काय नकोय, काय प्रॉब्लेम असेल कॉलनीचे ते विचारत असतात आणि फार चांगल्या प्रकारे आम्हाला ते सर्व्हिस किंवा आम्हाला सेवा देत असतात। फक्त एका कॉलवरती उपलब्ध असतात दादा। कधी मीटिंग मध्ये असतील तर कॉल उचलणार नाहीत, पण नंतर कॉल करून विचारणार काय प्रॉब्लेम आहे। तर अशा पद्धतीनं कॉलनीमध्ये नगरसेवक नसतानाही फार चांगल्या प्रकारे ती सेवा करतायत आणि एक त्यांचं चांगलं वाटतं की केव्हाही ते कधी कोणाकडून अपेक्षा केली नाही। आज मंदिरामध्ये आमच्याकडे जे अध्यक्ष आहेत
दक्षिणमुखी हनुमान मंदिरामध्ये जे अध्यक्ष आहेत आम्ही त्यांच्या बरोबर सोबत काम करतो. प्रत्येक प्रोग्रामला ते स्वतः मंदिरात काय असेल काय नको असेल सर्व करत असतात. मंदिरासाठी काय डेव्हलपमेंट करायची असेल स्वतः येऊन हे करणार. आताच त्यांनी मंदिराला मोठा गेट बनवायचा आहे, त्या गेटसाठी त्यांनी कोटेशन मागवले, ते काम सुरू होईल आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली मंदिरात मध्ये पण फार चांगले लोकांचे हे वाढते, लोक येणं जाणारे भक्तजन वाढतायत. फार चांगल्या प्रकारे दादा काम करतात. त्यांना या वाढदिवसानिमित्त मी देवाच्या चरणी प्रार्थना करतो की त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि अशीच सेवा त्यांच्या हातून घडत राहो की मी देवाच्या चरणी प्रार्थना करतो. सर, मैं शिवसेना में शहर संगठक हूँ, उत्तर भारतीय विभाग का, शिंदे गुट से। सर अरविंद कुमार सोनकर। सर, सबसे पहले सेठ कुमार जन्मदिन का बहुत सारी शुभकामनाएं देना चाहता हूँ और श्री सिद्धि विनायक से मैं ही प्रार्थना करता हूँ कि सेठ की उम्र लंबी हो, क्योंकि उन्होंने जितना हम लोग का हेल्प करता है एक पिता समान, उसकी तारीफ करना बहुत ही कम है। सेठ को कभी भी हम किसी काम के लिए रात को 12 बजे फ़ोन किया तो सेठ, उनके एक बेटे बिनी सेठ, ये दोनों जन हमेशा तैयार रहते हैं हम उत्तर भारतीयों के लिए, कभी कोई तकलीफ नहीं हुआ। उनके जन्मदिन के अवसर पर आज सुबह से ही हम लोग बहुत सारे कार्यक्रम किए, रक्तदान किए, बाकी डॉक्टरों की टीम आई थी, उसमें बहुत सारे शिविर लगे थे, बच्चों को स्कूल बैग बांटा गया, इसी पर बहुत सारे आज प्रोग्राम उनके जन्मदिन के उपलक्ष्य में लोग किए सुबह से। आम्ही सर्व रिक्षा चालक त्यांची युनियन आहे आमची सारबा स्टेशनला. आम्ही प्रत्येक वर्षी त्यांच्या वाढदिवसाला रक्तदान करायला पण असतो आणि त्यांना शुभेच्छा द्यायला असतो. आणि आमच्या प्रत्येक रिक्षा चालकाच्या अडचणीत ते आमच्या पाठीमागं आई वडिलांसारखे खंबीरपणे उभा असतात. त्याच्यामुळे आम्ही प्रत्येक वर्षी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून रक्तदान शुभेच्छा देतो. आम्ही त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आम्हाला त्यांच्यासारखे नेतृत्व भरपूर भेटलेले आहेत आणि त्यांच्या याच्यात आम्ही भरपूर अशा काही गोष्टी करतो. तेही आम्हाला सांगतात, प्रोत्साहन देतात की तुम्ही सामाजिक कार्यामध्ये जरा लक्ष द्या, लोकांना काय गरज पडली तर तुम्ही पहिला धावून जा, म्हणजे मी पण आहे तुमच्या बरोबर. त्याच्यासाठी अजून भरपूर काही म्हणजे अशा लोकांसाठी त्यांनी नोकरीचं भरपूर असं केलं आहे की त्यांना लुब्रिजलमध्ये कंपनीमध्ये कामाला पण लावलेले आहेत, काही लोकांना दुसऱ्याकडे कामाला लावलेले आहेत. असंच त्यांचं नेहमी कार्य करतच राहतात आणि पुढेही करत राहावे हीच आमची त्यांना वाढदिवसाच्यासाठी शुभेच्छा. नमस्कार. आज दादांचा वाढदिवस आहे, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार आणि त्यांना आमच्याकडून खूप म्हणजे साऱ्या शुभेच्छा. आणि ते सदैव आमच्या पाठीशी असतात, काही प्रॉब्लेम आले तरी आम्हाला सदैव मदत करतात. आणि त्यांनी वाढदिवसानिमित्त आज हे शिबिर आयोजन केले, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. नमस्कार. आज दादांचा वाढदिवस, त्यांना शुभेच्छा देते आहे. त्यांनी आमच्या कॉलनीमध्ये काही पाणी किंवा लाईटीचे प्रॉब्लेम काय असतील ते सगळे नेहमी सॉल्व्ह करतात. आणि आम्ही या बंगल्यावर आलो तर ताई पण नेहमी भेटतात आम्हाला. ताईंनाही काय सांगितलं तर ताई पण आम्हाला मदत करतात. एवढंच बोलून मी माझ्या वाढदिवसाच्या दादांच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा. नमस्कार. काही आमच्या कॉलनीत जरी कार्यक्रम असलं काय असलं तरी साहेब आमच्या पाठीशी उभे राहतात. ताई भाऊ आले आम्हाला हे करतात, सहकार्य करतात. साहेबांच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.